नमस्कार. युक्ता चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण गेल्या भागात आपण बघितलं होतं की माप कसं काढायचं किंवा ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ब्लाऊजवरून. तर मी ती मापं सांगितली होती. आता आपण तेच मापं आपल्याला कागदावर टाकायचे आहेत किंवा पेपर कटिंग करायचं आहे. तर मग आपण हा न्यूजपेपर आहे, हा पहा, हा पेपर आहे. तर आपण हा असा सरळ पेपर असतो तो आडवा धरायचा असा आणि त्याचं माप काढायचं. आता घडीनुसार काढायचं. तर आपण याची आपल्या ब्लाऊजची घडी किती 9:30 झाली होती. तर मग आपण हे 9:30चं माप बरोबर करून घ्यायचं. पेपर कटिंगमध्ये एक फायदा असतो की आपण ब्लाऊज पीस जास्त वापरल्या जात नाही किंवा आपण वेस्ट कापड जात नाही. आपण मापातच कटिंग करतो आणि कोणतंही छोटं माप असेल किंवा कोणतंही छोटं कापड असेल त्याच्यासुद्धा आपण ब्लाऊज शिवू शकतो. ते मी पुढच्या भागात दाखवणारच आहे तुम्हाला. आता आपण ही 9:30ची घडी झाली, ही बघा 9:30ची. यामुळे ज्यांना येत नाही त्यांनासुद्धा या मापाचं व्यवस्थित लक्षात राहतं. आता ही 9:30ची घडी झाली आहे आपली. आता हा पेपर असाच ठेवायचा, बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आणि आता आपण माप घ्यायचं आहे. तर आता पहिल्यांदा आपण उंची टाकायची. उंची मी सांगितली होती तुम्हाला, जी उंची असेल त्याच्यात अर्धा इंच मिळवायचं आहे. तर आता 12.5 उंची होती, त्याच्यात आपण आता अर्धा इंच वाढवलं, 13 घेतली. त्यानंतर ही लाईन मारून घ्यायची अशी, ही 13 झाली. त्यानंतर आपण वर यायचं. आता आपण गळा रुंदी घ्यायची 2.5 आणि शोल्डर 3. आता ब्लाऊज तुम्ही कोणत्याही मापाचे शिवाय कोणत्याही म्हणजे आता 12 वर्षानंतरच्या कितीही म्हाताऱ्या बायका असेल तरी तुम्ही हे माप घेऊ शकता. फक्त जेव्हा बंद गळा असेल तेव्हा आपण शोल्डर थोडंसं मोठं घेतो. तर आता आपण हे 2.5 घेतलं आहे, हे शोल्डर 3 घेतलं आहे. आता आपल्याला मुंड्याकडे वळायचं आहे. तर मुंड्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण 9:30ची घडी घेतली आहे. 9 आणि 9:30ची घडी जर असेल तर आपण मुंडा हा 5.5 घ्यायचा आहे. तर आता हे 5.5 घेतलं आपण. ही लाईन आखून घ्यायची, ही लाईन आखली. आता आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचं. तर मुंड्याला आकार देण्यासाठी आपण इथं 2.25 घेणार आहे. त्यानंतर पेन असा लांब धरायचा आणि आपल्याला असा आकार द्यायचा आहे, हा असा. त्यानंतर आपल्याला गळ्याकडे वळायचे. तर आता आपला गळा हा 8 होता, तो आपण 8.5 घेणार आहे. अर्धा इंच वाढीव घेणार आहे. का तर शिलाईमध्ये आपल्याला इथे पाव इंच जातं आणि इथे पाव इंच जातं, त्यामुळं ती शिलाई आपण घेतली जाते. तर आता आपण इथेही 2.5 हा बॉक्स तयार करून घ्यायचा. इथे पाऊण इंचाचा इथे खूण करायची आणि त्यानंतर हे गळ्याला आकार आपण असा गोलाकार द्यायचा. झालं. आता हे झालं आपलं पाठीचं माप. हे 2.5 आहे, हे 3 आहे. त्यानंतर मुंडा 5.5. मुंड्याला आकार देण्यासाठी आपण घेतलं आहे 2.25. यामध्ये आता आपल्याला हा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. आता हा पहा, मी कटिंग करून घेते. आता हे आपण जे माप कापलं आहे त्याच्यामध्ये मी कमरेचं माप काही घेतलेलं नाही आहे. मी हा पूर्ण पेपर घेतलेला आहे, त्यामुळं कमरेचं तंतोतंत माप घेण्याची काहीच गरज नाही आहे. यामध्ये माया राहते भरपूर. हे पहा. आता आपल्याला गळा कापताना आपण अलगद असं कटिंग करून घ्यायचं. हे झालं आपला गळा. हा बघा असा दिसतो हा गळा आपला. त्यानंतर आता आपल्याला पुढच्या मापाकडे वळायचं आहे. तर आता पुढचं माप मी सांगितलं तुम्हाला, मागच्या उंचीनुसार पुढची उंची ठरल्या जाते. तर आपण मागं किती घेतले? 12.5 आहे, ते 13 घेतलं. आता आपण याच्यामध्ये 13.5 घ्यायचं आहे. हे पेपर बरोबर आहे 13.5. आता आपल्याला बंद बाजू आपल्याजवळच, हे बघा. पुन्हा मागचंच माप आपल्याला परत कंटिन्यू करायचं. 2.5 आणि हे 3. मुंडा पुन्हा 5.5च घ्यायचा आहे, 5.5च घ्यायचा. पुन्हा ही आडवी लाईन मारून घ्यायची. आता आपण मुंड्याला आकार देण्यात बदल करायचा. आता आपण मागचा 2.25 घेतला, आता याच्यामध्ये 1.25 इंच घ्यायचं आहे. 1.25 इंच म्हणजे मागचा आणि पुढच्या भागात आपल्याला पाऊण इंचाचा गॅप पाहिजे. तर हे बघा
हा आकार दिला मी मागच्या पुढच्या मुंड्याचा. त्यानंतर आता पुढच्या गळ्याकडे यायचं आहे. तर पुढचा गळा नेहमी 5.5च घ्यायचा. हा केव्हाही न चुकता 5.5च घ्यायचा. तुम्ही कितीही मोठं माप असू द्या किंवा कितीही छोटं माप असू द्या, 5.5च गळा घ्यायचा आहे. 12 वर्षापर्यंतच्या मुलीला किंवा 12 वर्षापर्यंतच्या मुलीपासून 40-45 वयापर्यंतच्या किंवा 50 वयाच्या बाईला सुद्धा तुम्ही 5.5च गळा घेऊ शकता. त्यात काहीही चुकणार नाही. आता इथे आपण आकार देण्यासाठी 1.5 इंचाचा गॅप घेतला. त्यानंतर आपल्याला जर असं आकार आला नाही तर आपण पेपर आडवा धरायचा, पेन लांब धरायचा आणि त्यानंतर हे असा गोल आकार काढायचा. हे झालं पुढचं माप. त्यानंतर आपल्याला आता क्रॉसपट्टी काढायची. तर क्रॉसपट्टी मी सांगितल्याप्रमाणे जर कटोरीचं माप मोठं असेल तर आपण क्रॉसपट्टी ही 3 घ्यायची आणि इकडे उघड्या भागामध्ये 2.5 घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा इंचाचा फरक असतो. तर आता आपण ही अशी तिरकस लाईन मारून घ्यायची. आता आपल्याला कटोरीचा आकार काढायचा आहे. तर आता कटोरी आपण बघितली होती 6 होती तिथे. तर आपण आता किती घेतलं आहे? अर्धा इंच वाढीव म्हटलं मी, म्हणजे 6.5 घ्यायचं आहे. हे बघा 6.5, अर्धा इंच वाढीव घ्यायचं. परत गळ्याकडे येऊन आपण 1 इंच वर घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला दुसरं कोणतंही माप न घेता आपल्याला फक्त हा पॉईंट आणि हा पॉईंटच जोडायचा आहे. तर आता बघा मी कसं जोडते. तो पेन लांब धरायचा केव्हाही आणि मग एकदम अलगद हाताने जास्त असा गोलाकार न देता डायरेक्ट असा तिरकं पेपर धरून हे बघा. आता पेन डार्क नाही आहे जास्त. हा असा आकार दिला मी कटोरीचा. आता आपल्याला हे माप आपलं झालं. आता बघा मी तुम्हाला दाखवते की आपण पडताळणी कशी करायची की आपलं माप बरोबर आलं की नाही. यानुसारच आपल्याला ब्लाऊज बरोबर होईल की नाही. आणि हे नवीन शिकणारे सुद्धा तुम्हाला पहिल्या ह्याच्यातच तुम्हाला ब्लाऊज येणार आणि व्यवस्थित गळा खाली उतरणार नाही किंवा मुंड्यामध्ये काय फरक होणार नाही. एकदम व्यवस्थित. फक्त मी तुम्हाला शेवट सांगणार आहे कसं माप हे करायचं ते. हे बघा गळा कट केला मी. आता क्रॉसपट्टीसुद्धा कट करते. हे पूर्ण माप व्यवस्थित ठेवून द्यायचे. हे बघा आता आपले पूर्ण माप झालेले आहेत. आता आपण बाहीचं माप राहिलं आहे फक्त. तर मी त्या अगोदर तुम्हाला हे माप जोडून दाखवते कसं असतं ते. हे बघा आपण आपलीच पडताळणी करून बघायची की आपलं माप बरोबर आहे की नाही. तर हे माप असं असतं. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा असं गॅप बरोबर आला पाहिजे. हा 1.5 इंचाचा गॅप हा आपल्याला ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये आलाच पाहिजे. जेणेकरून बाहीमध्ये सुद्धा आपल्याला हा 1.5 इंचाचा गॅप घ्यायचा आहे आपल्याला. आता मी बाहीची कटिंग दाखवते तुम्हाला. आता आपलं दुसरा नवीन पेपर घ्यायचा आहे. आता आपल्याला कटोरीचं माप कटोरी वाढवायची. तर आता मी बघा कटोरी कशी वाढवते ती. हे बघा आता एक सरळ लाईन मारून घ्यायची आपल्याला. ही सरळ लाईन मारून घेतली. एका कोपऱ्याला आपण प्लसची खूण करायची. आता हे सगळं सांगते मी ते फक्त ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत. आता आपण ही सरळ लाईन मारून घेतली. आता इथून एक प्लसची खूण करून घ्यायची आपल्याला अशी. बघा अशी. आता आपल्याला कटोरी आहे ही आपण आखलेली. तर कटोरीचं हे टोक आहे ते आपण याच्यावर ठेवायचं आणि 1.5 इंचाचा गॅप द्यायचा ह्याच्यात. असा हा गॅप का दिला आपण, तर आपण कटोरीला क्रॉसपट्टी काढली आहे. तर क्रॉसपट्टी आपण किती काढतो, इथं 3 घेतो, इथं 2.5 घेतो किंवा इथे 3.5 आणि इकडे 3 घेतो. मग तेच अर्धा इंच 1.5 इंच आपण इथं वर घ्यायचं आहे. आता हे झालं. आपण आता कटोरी आखून घ्यायची आहे. कटोरी व्यवस्थित आखून घ्यायची. ही कटोरी आखून घेतली. हे काढून घेतली कटोरी. आता आपल्याला सरळ बाजू ही आहे आणि ही गोल बाजू आहे. तर आपण सरळ भागाला आपण 1 इंच घ्यायचं आहे आणि गोल भागाला आपण 1.5 घ्यायचं आहे.
घेतल्यानंतर आपल्याला याचा मध्य काढायचा आहे. मध्य बघा, आता हा 9 इंच आला, तर 9चा मध्य आपण काढायचा आहे. तर 9चा मध्य आपल्याला असा समजला नाही तर आपण टेप असा उलटा धरायचा आणि बघायचं 4.5 आलं. तर मग आता आपण हे 4.5 मध्य आला या कटोरीचा, म्हणजेच आपल्याला हा इथे टक्स मारायचा आहे. त्यानंतर आपण ही सरळ बाजू जोडून घ्यायची. यामध्ये कुठलाही गॅप द्यायचा नाही किंवा काही नाही, असंच द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आकार वळवण्यासाठी पुन्हा पेपर तिरका करून पेन लांबच धरायचा आहे. आणि आता लक्ष द्या, मी आता कसं काढते ते. हे बघा, या कटोरीच्या आकारावरच जायचं आहे. फक्त आपल्याला हा भाग कव्हर करायचा आहे, इथेच फक्त आकार द्यायचा आहे. का तर आपल्या कटोरीचा आकार इथे मोठा असतो, इथे नसतो. त्यासाठी आपल्याला हा भाग मेन आहे. मग याचा मध्य काढल्यानंतर आता आपण खाली यायचं आहे. याचा मध्य काढल्यानंतर आपण इथे खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. इथे हे 1.5 इंच घेतल्यानंतर हा तिरकस रेष मारून घ्यायची. इथे पण तिरकस रेष मारून घ्यायची. ही झाली आपली कटोरी. तर आता आपण ही कटोरी पण कट करून घेऊया. छातीचं माप जास्त असतं तर त्यांची कटोरी ही दाखवली आहे मी तुम्हाला. आता ज्यांचं कटोरीचं माप छोटं आहे किंवा नॉर्मल आहे तर त्यांचं त्या कटोरीला आपण हे आहे घेतो असंच घ्यायचं आहे. फक्त आपण काय करायचं आहे, तर आपण सरळ बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि गोल बाजूला 1 इंच घ्यायचं आहे. हेच फक्त उलटं करायचं आहे. तर तरीही ब्लाऊज चुकत नाही, बरोबर येतं. कारण आता अर्धवट वयाच्या बाईची कटोरी म्हणजे त्यांचा टक्स हा छोटा असतो किंवा छातीचं माप हे उघळतं असतं किंवा उतरतं असतं. त्यामुळं आपल्याला याचा टक्स बघा आता असा येणार. आता मी बघा टक्स कसा मारणार आहे तो. हे बघा, याचा मध्य काढायचा आहे असा. त्यानंतर इथून 1.5 इंच आणि उभं 2 इंच किंवा 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा, आता हे झालं आपलं कटोरीचं माप. ही बघा, ही आपली कटोरी आली. आता मी तुम्हाला बाहीचं माप, पेपर पुन्हा आपण सरळच धरायचा आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. 1 इंचाची दुमड घ्यायची. आता आपण हे साधं ब्लाऊज पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपण 1 इंचाची दुमड, ही हात शिलाईसाठी आपण करतोय, त्यासाठी ही 1 इंचाची दुमड घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे की ब्लाऊजची बाही किती आहे, 6 आहे, तर आपण अर्धा इंच वाढीव घ्यायचं आहे फक्त. तर 6.5 घेतलं आहे. तर इथं आपण 6.5ला खून केली. आता बाहीची रुंदी कशी काढायची, तर बाहीची रुंदी आपण कशी काढायची की मुंडा हा आपला आता 5.5 आहे, 9.5ची घडी आहे. मुंडा 5.5 आहे, तर त्यामध्ये 2 इंच मिळवायची म्हणजे किती आलं, 7.5 आलं. तर मुंडा हा आपला 7.5 आला. तर आता आपण हा मुंडा 7.5 घ्यायचा. हा बघा, इथं 7.5 घेतला. पुन्हा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि हे बघा, या उघड्या बाजूला आपण 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इथे 1 इंच घ्यायचं आहे आडवं. त्यानंतर आपल्याला हा मध्य काढायचा आहे. आता हा मध्य किती आला, ही तिरकस रेष मारून घ्यायची, त्याचा मध्य काढायचा आहे 7 आला. तर 7चा परत मध्य काढायचा. आपल्याला किती आला, 3.5. तर मग आता 3.5वर आपण खून करायची. ही बघा, ही 3.5वर खून केली मी. त्यानंतर टेप आता हा 1 वर धरायचा. आता या 3 रेषा घ्यायच्या वर, 1 2 आणि ह्या 3 रेषा. पुन्हा खाली तसंच घ्यायचं, 1 2 आणि 3 रेषा. या 3 रेषा घेतल्या की त्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे. पुन्हा तेच पेन लांब धरायचा आहे. आता या 1 इंचाच्या अंतरावरनं आपल्याला पहिला आकार द्यायचा आहे बाईचा. हे बघा, पुन्हा इथं आपल्याला सरळ करायचं आहे. त्यानंतर 1 इंचाच्या खालून असा गोलवा द्यायचा फक्त आणि असा आकार द्यायचा. हा मच्छी कट याला म्हणतात. ही आपली बाही झाली. त्यानंतर आता बाहीच्या उघड्या बाजूकडे यायचं आहे. तर आता इथून आपण फक्त 1 इंच मागे घ्यायचं आहे आणि ही तिरकस रेषा मारून घ्यायची. हे झालं आपलं बाहीचं माप. आता मी कटिंग दाखवते.
आता आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे. जरी आपलं मापात चुकलं किंवा आकार द्यायला चुकलं तर आपलं लक्षात आलं पाहिजे की आपण कटिंग करताना कागद कटिंग करताना आपण व्यवस्थित आकार द्यायचा. त्यासाठी आपला हातसुद्धा वळला पाहिजे. त्यासाठी आता आपलं हे एक पेज आपण असं आडवं करायचं. त्यानंतर आपल्याला हा आकार कट करायचा आहे, मच्छी कट. तर आता आपण अशी कात्री धरून सरळ आता हा आकार द्यायचा. हे झालं बाहीचं कटिंग. हा बघा, हा पाऊण इंचचा गॅप आणि हा पाऊण इंच बाहीचा हा आपल्याला सेम पाहिजे, ब्लाऊजचा आणि बाहीचा. हा बघा, हे झालं बाहीचं माप. आता मी पूर्ण ब्लाऊज तुम्हाला दाखवते. हे आपले माप झाले. हे बघा, ही ब्लाऊज आहे. हा गळा, हा बघा, हा मुंढा असा येणार. केव्हाही ब्लाऊज आपण शिवताना सुद्धा आपण लक्षात ठेवायचं की समोरासमोर मापं असले म्हणजे आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित आणि लगेच समजतं की कुठला भाग कुठं जोडायचा आहे. हे बघा, हे आता आपलं या कटोरीचं काही काम नाही आहे. आता आपल्याला ही क्रॉसपट्टी येणार अशी. हे बघा, हे असं येणार. आणि आता ही बाई, हा मच्छी कट आहे, हा पुढच्या भागाला असतो. तर ही बाई आपली इकडची, मी एकच बाई काढली. आता ही बाई इथे येणार. तर आता तुम्ही हा पेपर, माझं कटिंग कसं वाटलं हे मला पुढच्या भागात तुम्ही सांगू शकता. आणि कमेंट करून पण सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही. आवडला असेल तर फॉलो करा मला, शेअर करा, सबस्क्राईब करा.